नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आपल्या पद्धतीप्रमाणे शेअर मार्केट सोप्या भाषेत तर समजावून सांगणारच आहे. त्याचबरोबर अमेरिकेत काय काय घडलं, सरकारी घोषणा काय काय झाल्या, फॉरेन इन्व्हेस्टर्स, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स यांची खरेदी विक्री, बॉन्ड यील्डचं काय झालं, सगळे रिझल्ट, आलेल्या बातम्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओत समजणार आहे. शिवाय तुम्ही ज्या कमेंट्स करता त्या कमेंट्सना जर उत्तरं खूप विश्लेषणात्मक असतील किंवा स्पष्टीकरण द्यायचं असेल तर ती उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली असतात. तर ते सुद्धा उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना सांगा की तुम्हाला या व्हिडिओमधून शेअर मार्केटविषयी बरंच काही शिकायला मिळू शकतं. चला तर आजच्या व्हिडिओत काय काय आहे ते आपण बघूया. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 5,835 कोटीची, अर्थात कॅशमध्ये. आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 6,837 कोटीची. क्रूड 102च्या घरात आहे. बॉन्ड यील्ड 4.35 आहे. तर डॉलर इंडेक्स 98च्या खाली आला होता पण पुन्हा 98 झाला. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये डील होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळं डॉलर इंडेक्स कमी झाला. सोनं, चांदी, बिटकॉईन सगळं वाढलं. ॲक्सिओसनी हा रिपोर्ट दिला की इराण अमेरिकेचं डील होणं आता जवळ आलं आहे किंवा लवकरच होऊ शकतं. पण त्याचबरोबर ते लोक हे सांगायला विसरले नाहीत की नथिंग हॅज बीन ॲग्रीड अपॉन, म्हणजे अजूनही असं निश्चित असं काहीही ठरलेलं नाही. आता त्यांना प्रोजेक्ट फ्रीडम बंद करावा लागला असं सौदी अरबचं म्हणणं आहे. कारण सौदी अरबने त्यांचे मिलिटरी बेस वापरायला अमेरिकेला परवानगी दिली नाही, म्हणून अमेरिकेला प्रोजेक्ट फ्रीडम बंद करावा लागला. जो प्रायव्हेट जॉबचा रिपोर्ट आला ते 1,09,000 एवढ्या लोकांना जॉब मिळाला असा प्रायव्हेट रिपोर्ट आला आहे. आता आपण कुठले रिझल्ट लागले ते पाहूया. पण प्रथम मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. त्यांनी विचारलं होतं रिझल्ट लागल्यानंतर खरेदी करायचं का किंवा कुठच्याही कॉर्पोरेट ॲक्शन नंतर रेकॉर्ड डेट उलटून गेल्यावर खरेदी करायचं का. तर कॉर्पोरेट ॲक्शनच्या संबंधात काय फायदा काय तोटा सगळं मी माझ्या मार्केटच्या श्री गणेशाच्या व्हिडिओमध्ये सगळ्या कॉर्पोरेट ॲक्शन दिले आहेत आणि त्याची विस्तृत चर्चा केली आहे. तिथे तुम्हाला बघता येऊ शकतं. आता बातमी आल्यानंतर तुम्ही खरेदी करायचं का किंवा रेकॉर्ड डेट नंतर रिझल्टच्या खरेदी करायचं का. तर मुळातच आधी 2 एप्रिलपासून रिझल्ट चालू होतात. GM ब्रेव्हरीचा रिझल्ट साधारणपणे पहिल्यांदा लागतो. तर तुम्हाला BSCवर जा, रिझल्ट कॅलेंडर असं मिळतं, तिथे रिझल्टच्या तारखा गोळा करा. तुमच्याकडे या मार्च क्वार्टरच्या रिझल्टसाठी तर आधीच्या 3 क्वार्टरचे पण रिझल्ट तुमच्याजवळ असतात. त्यानुसार कोणत्या कंपन्यांचा रिझल्ट चांगला येईल याची एक लिस्ट बनवा आणि मग त्या कंपन्यांच्या रिझल्टच्या तारखा तुमच्या वहीत नमूद करा. आणि रिझल्टच्या आधी 8-10 दिवस ज्या वेळेला मार्केट पडत असेल तेव्हा तुम्हाला थोडे थोडे शेअर घेता येऊ शकतात. म्हणजे रिझल्ट चांगला आल्यानंतर जेव्हा शेअरचा भाव वाढतो तेव्हा तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो.
आणि आज एक कॉर्पोरेट ॲक्शन बजाज ऑटोची आहे, तर त्या कॉर्पोरेट ॲक्शनच्या संबंधात तुमच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर देईल. पण कधीकधी असं होतं की एखादी बातमी मार्केटला आधीपासून माहीत असते, त्याचा परिणाम आदल्या दिवशी येऊन गेलेला असतो, शेअर 10-12 रुपये वाढलेला असतो, मग दुसऱ्या दिवशी 2-3 रुपये वाढतो आणि पडायला सुरुवात होते. मार्केटमध्ये आपण नेहमी म्हणतो बाय ऑन रूमर, सेल ऑन न्यूज. जेव्हा खसखस पिकलेली असते तेव्हा शेअर वाढत असतो आणि त्याचं रूपांतर बातमीमध्ये झाल्यानंतर सगळेजण विकायला सुरुवात करतात, हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा रिझल्ट बघूया. मुंद्रा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. पेटीएम प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. मुथूट मायक्रो फायनान्स तोट्यातून फायद्यात आली, 401 कोटी तोटा होता, 71 कोटी फायदा झाला. नेट इंटरेस्ट मार्जिन वाढलं आणि AUM सुद्धा त्यांचे वाढले. सुला प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. ब्रिगेड कमजोर रिझल्ट आहे, पण ब्रिगेडनी बोनस जाहीर केला आहे, 3 शेअरला 1 शेअर. पण मला सांगा, रिझल्ट कमजोर आहे, मुळात आपण भांडवल कशासाठी गुंतवतो, तर आपलं भांडवल वाढलं पाहिजे म्हणून. बोनस मिळाल्यानंतर शेअरची संख्या वाढते, शेअरचा भाव कमी होतो आणि जिथपर्यंत तेवढी प्रोग्रेस होत नाही तिथपर्यंत शेअर वाढायला सुरुवात होत नाही. बजाज ऑटोचा रिझल्ट चांगला आला आहे, 150 रुपये डिव्हिडंड दिला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढला आहे. डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 29 मे ही आहे. आता बजाज ऑटोमध्ये कॉर्पोरेट ॲक्शनसुद्धा आहे. बजाज ऑटो बायबॅक करणार आहे. ज्यांना टॅक्स लागत नाही त्यांना बायबॅकचा चांगला फायदा मिळेल. 12,000 प्रति शेअरनी बायबॅक केले जातील. 5,633 कोटी रुपये कंपनी बायबॅकवर खर्च करेल. 46.94 लाख शेअर्स बायबॅक केले जातील, म्हणजेच 1.68% इक्विटी एवढं बायबॅक केलं जाईल. तर तुम्ही बजाज ऑटो 28 मेपर्यंत जर खरेदी केलं तर तुम्हाला 150 रुपये डिव्हिडंडसुद्धा मिळेल, बायबॅकचा फायदासुद्धा घेता येईल आणि तुम्ही जे शेअर घ्याल ते तुम्हाला बायबॅकमध्ये देतासुद्धा येते. कारण 10,200 10,300च्या आसपास भाव चालू आहे. जवळजवळ 2,000 रुपये चढा भाव तुम्हाला बायबॅकमध्ये मिळू शकेल. प्रत्येक कॉर्पोरेट ॲक्शनचा आपल्याला फायदा होतो असं नाही. जर फायदा होतोय का ते पहा, व्हिडिओ ऐका, बरेच ब्लॉग त्यावर आलेले असतात, वर्तमानपत्रात चर्चा झालेली असते, ती पहा आणि फायदा कितपत होणार आहे, किती रक्कम किती काळपर्यंत गुंतवावी लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच गुंतवणूक करा. होम फर्स्ट फायदा वाढला, रेव्हेन्यू वाढला, 5 रुपये 20 पैसे डिव्हिडंड. ॲपकोटेक्स रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या, 5 रुपये 50 पैसे. CESC प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. मिशो लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढला. PB फिनटेक रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. बिर्लासॉफ्ट प्रॉफिट वाढलं, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू फ्लॅट, 4 रुपये डिव्हिडंड. श्री सिमेंट प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढला, 70 रुपये डिव्हिडंड. ॲव्हेलॉन प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी,
कन्साइन एरोलॅक. कन्साइन एरोलॅकमध्ये इंडस्ट्रीयल पेंट आणि डेकोरेटिव्ह पेंट दोन्हीचा समावेश असल्यामुळे दोन्हीमध्ये विक्री वाढलेल्याचा फायदा त्यांना मिळत असतो. तर कन्साइन एरोलॅकचा रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढला आहे. ब्लू स्टारचा रिझल्ट चांगला आहे. हा ब्लू स्टारचा सीझनही चालू आहे, उकाड्याचं प्रमाणही जास्त आहे, अल निनोचा प्रभाव आहे, त्यामुळे रिझल्ट चांगला असल्यामुळे 2 महिन्यासाठी तुम्ही शेअरमध्ये खरेदी करू शकता. डिव्हिडंडचा फायदा मिळू शकतो. 8.50 डिव्हिडंड आहे, पण तुम्हाला शेअर 17 जुलैपर्यंत ठेवावा लागेल. 17 जुलै रेकॉर्ड डेट आहे. गोदरेज कंझ्युमर प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन फ्लॅट, ₹5 डिव्हिडंड. ग्रीव्ज कॉटन प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. पॉलीकॅब प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी, ₹47 डिव्हिडंड. रेडिको खेतान रिझल्ट चांगला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या. साऊथ इंडियन बँक कालही वाढली होती, रिझल्ट चांगला आहे. NPA सुद्धा कमी झाले. ॲप्टस व्हॅल्यू प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, ₹2.50 डिव्हिडंड. आर सिस्टीम रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. आदित्य बिर्ला रिअल इस्टेट तोट्यातून फायद्यात आली. 131 कोटी तोटा होता, तो 10 कोटी फायदा झाला, रेव्हेन्यू कमी झाला. फर्स्ट सोर्स रिझल्ट चांगला आहे, रिझल्ट नंतर कालही वाढला होता, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. गरवारे हायटेक रिझल्ट चांगला आहे, ₹12 डिव्हिडंड दिला, प्रत्येक गोष्ट वाढली. KPIT प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी, ₹5.25 डिव्हिडंड. अरविंद फॅशन तोट्यातून फायद्यात आली, 93 कोटी तोटा, तर 47 कोटी फायदा झाला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं, ₹1.60 डिव्हिडंड. काल मार्केटनी चांगला रिस्पॉन्स दिला आहे. KPI ग्रीन रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. हेक्झावेअर रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. रेमंड लाईफस्टाईलचा तोटा वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला, मार्जिनही वाढला आहे. आता काही बातम्या बघूया. झॅगल प्रोपेल रिवॉर्ड प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करण्यासाठी सुप्रीम इंडस्ट्रीबरोबर करार केला. अलाइड ब्लेंडर्स आंध्र प्रदेश सरकारकडून 46.5 लाख केसेस एवढ्या कपॅसिटीचा ग्रीन फील्ड IMFL म्हणजे इंडियन मेड फॉरेन लिकरसाठी बॉटलिंग प्लांट लावण्यासाठी त्यांना DM2 लायसन्ससाठी LOI मिळालं. ट्रेंड 4 जून बोनसची रेकॉर्ड डेट आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते खरेदी करू शकतात. 4 जूनपर्यंत जर थांबलात तर एक ₹50-60 शेअरमध्ये फायदा होऊ शकतो. TD पॉवर 14 मेला स्प्लिटवर विचार करणार आहेत. सर्व्होटेक रिन्युएबल 1415 किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टीमसाठी साऊथ सेंट्रल रेल्वेकडून ऑर्डर मिळाली आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड आणि ॲसेट्स मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बांधण्यासाठी त्यांनी NBCC बरोबर MOU केला आहे. ओमॅक्स उत्तर प्रदेशातल्या 2 प्रोजेक्टसाठी त्यांना रेरा सर्टिफिकेट मिळालं आहे. मिडवेस्ट रेअर अर्थ मिनरल पायलट
प्लांट प्रोजेक्टसाठी केरळ सरकारने मिडवेस्टची निवड केली आहे. अल्ट्राटेक 809 कोटी टॅक्सची ऑर्डर त्यांना आली आहे. महिंद्रा लाईफ 1650 कोटी ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू असलेलं प्रोजेक्ट त्यांनी मुंबईला लॉन्च केलं आहे. एरिस इन्फ्रा डेव्हलपर ॲज अ सर्व्हिस अशी DAAS ऑर्डर पनवेल टाउनशिपसाठी त्यांना मिळाली आहे. त्याची ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू 650 कोटी आहे. गंधार ऑइल सिल्व्हासा येथे 23 कोटी खर्च करून त्यांनी जमीन खरेदी केली आहे. आता कुठले शेअर तेजीत राहतील हे जे लिस्ट दिलेली असते ती आज इंट्राडेसाठी दिलेली असते. बहुतेकच्या शेअरमध्ये आज परिणाम होऊ शकतो तशा बातम्या असतात, तर या शेअरकडे लक्ष द्यावं म्हणून लिस्ट दिलेली असते. बहुतेक शेअर तेजीमधलेच दिले. गेल, IRFC, बजाज ऑटो, बर्जर पेंट, एशियन पेंट, BPCL, HPCL, IOC कारण क्रूडवर झालेला परिणाम, कंसाई नेरोलॅक रिझल्ट चांगला, ॲव्हेलॉन, ब्लू स्टार, NTPC, टाटा पॉवर, CG पॉवर, श्री सिमेंट, PB फिनटेक, बेल राईज कारण चार्ट चांगला आहे म्हणून. आता बघा, जी तुम्हाला बायबॅकची कॉर्पोरेट ॲक्शन आहे तर बजाज ऑटोमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न बघायचा, कोणाकोणाचा स्टेक आहे हे बघायचं आणि त्या सगळ्या लोकांना या बायबॅकचा फायदा होणार आहे. त्यामुळे ते शेअरसुद्धा बायबॅकच्या रेकॉर्ड डेटपर्यंत वाढवू शकतात. असे 3 शेअर मी दिले. हर्क्युलस, महाराष्ट्र स्कूटर्स आणि बजाज होल्डिंग. या तिघांकडे ही बजाज ऑटोमध्ये स्टेक आहे. अशोक लेलँड, नावा, होम फर्स्ट, नारायणा हृदयालय, हेक्झावेअर, महिंद्रा लाईफ हे 1.68 एकरमध्ये मुंबईला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करतायत. त्यातून त्यांना 1600 कोटी रुपये मिळू शकतील म्हणून. मुंद्रा, SCI लँड अँड ॲसेट्स, R-System, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, मॅरिको, ॲलिवस ही ग्लेनमार्कमधून बाहेर पडलेली कंपनी आहे. ग्रीव्ज कॉटन, लिटको, बिर्ला सॉफ्ट, ॲप्टस व्हॅल्यू आणि इंडिगो कारण क्रूडचा भाव कमी झाला त्यामुळे इंडिगोला फायदा होऊ शकतो. तर बऱ्याच गोष्टी मी कव्हर केल्या. तुम्ही तुमचं काम करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यांना सांगा की मार्केटला आवश्यक सगळ्या गोष्टी अजितच्या मार्केट आणि बीच्या व्हिडिओमध्ये असतात. त्यामुळे सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. बघूया आजचं मार्केट काय चालतं आहे ते. नमस्ते.